मागच्या 2 हप्त्यापासून आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 3 अंकी आपले आकडे पॉझिटिव्हचे येत आहे. त्याचे 2 कारणं अशी आहे की एक तर पॉझिटिव्हिटी रेट वाढलेली आहे आणि आपण टेस्टिंग जे आहे त्या दुप्पट तिप्पट केलेलं आहे. आपल्या आजकाल रोज जवळपास 5,500 ते 6,000च्या टेस्ट आपल्या होत आहे. काल जवळपास आम्ही 5,000 टेस्ट केल्या, आजही आम्ही 6,000पर्यंत टेस्ट करू. त्यातले जवळपास 1,1100 पॉझिटिव्ह येत आहे. चांगली गोष्ट ही आहे की आपण लवकरात लवकर त्या पॉझिटिव्ह लोकांना पकडून त्यांना होम आयसोलेशन करून त्याचा स्प्रेड वाढवणार आहे. आणि हे लॉकडाऊन लावायचं कारण एक होतं की याच्या अगोदर आपण जे क्राऊड कंट्रोल ऑर्डर काढले होते त्याचं लोकांनी तेवढं डिसिप्लिनरी यांनी फॉलो केलं नसल्यामुळे आणि हे केस अजून न वाढण्यासाठी आपल्याला कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी आपल्याला जवळपास 10 दिवसाचा लॉकडाऊन गरजेचा होता. त्यामुळे आपण हा लॉकडाऊन दिनांक 24/00 म्हणजे 25 तारखेच्या सकाळपासून हा लागणार आणि 4 तारखेच्या रात्रीपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. हे लॉकडाऊन राहत असताना आम्ही 2 काळजी ह्या घेतल्या आहे की जे गरीब लोक असतात लेबर क्लास त्यांचं आपण जवळपास ते ऑन ठेवलेलं आहे. कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, रोड कन्स्ट्रक्शन, त्यानंतर MIDC मधले सगळे जे उद्योग आहे ते चालू राहणार आहे. परंतु त्यांना त्यांचे लेबर तिथेच ठेवावं लागणार आहे आणि जर नेण्याची असेल ट्रान्सपोर्टची सोय त्यांना करावं लागणार आहे. त्यानंतर जर उद्यापासून आता आपण 3 दिवस दिल्या लोकांना तयारी करण्यासाठी, जर पुढच्या 1 हप्त्यामध्ये जर केसेस कमी झाल्या तर आपण लॉकडाऊन शिथिल करण्याचा पण आमची प्रशासनाची तयारी आहे. त्यामुळे पुढचे 7 दिवस जर जनतेने साथ दिली प्रशासनाची तर लॉकडाऊन लवकरही आपला उठवू शकतो. त्यामुळे माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी जे प्रशासनाचे जे इन्स्ट्रक्शन आहेत ते नियमाने फॉलो करावे आणि त्याचं उल्लंघन न करता त्याला चांगल्या रीतीने त्याचं फॉलो करून आपल्याला कोविडची साखळी तोडण्यासाठी मदत करावी. दुसरी गोष्ट हे आहे की आधी आपले टेस्टिंग सेंटर शहरामध्ये थोडे कमी होते ते आपण आता वाढवून जेवढेही हे कॉर्पोरेशन एरियामध्ये अर्बन PSC आहे तिथे 15 ठिकाणी आता टेस्टिंग होईल, जेणेकरून आता कोणत्याही कोपऱ्यातल्या माणसाला नानानी पार्कला याची गरज पडणार नाही. आपापल्या एरियामध्ये जाऊन आपण टेस्टिंग करा आणि टेस्टिंगच्या जवळच आपण 15 ठिकाणी वॅक्सिनेशनही आपण ठेवलेलं आहे. त्यातले 4 सेंटर आज ओपनसुद्धा झालेले आहे आणि बाकीचे उद्यापर्यंत हे सेंटर्स ओपन होईल. कारण आपल्याला जवळपास 4.5 लाख लोक ज्यामध्ये 60च्या वरचे आणि 45च्या 60च्या मधामधले जे कोमॉर्बिड आहे त्यांना आपल्याला वॅक्सिनेशन करायचे आहे. त्यापैकी आपण 80,000 वॅक्सिनेशन ऑलरेडी करून चुकलेलं आहे. परंतु येत्या 31 मार्चपर्यंत आमचे 4.5 लाख लोकांना वॅक्सिनेशन करायचं आमचं नियोजन आहे ते आम्ही पूर्ण करू. त्याकरिता 2 दिवसाआधी आम्हाला 1 लाख डोजेस, त्यामध्ये 50,000 कोविशिल्डचे आणि 50,000 कोवॅक्सिन एवढे डोस आम्हाला मिळालेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता वॅक्सिन सुरू झालेली आहे. त्यामुळे जनतेला हे सूचनाही आहे, विनंती आहे आणि वॉर्निंगही आहे की प्रशासनाने जे सूचना दिलेल्या आहे त्याचं कठोरपणे पालन करून प्रशासनाला सहयोग देऊन आपण हे कोरोनाची साखळी सगळे मिळून आपण आपल्याला तोडायची आहे. सर, मद्य विक्रीच्या दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यांच्यासाठी वेगळे नियम आहे? नाही, जर गर्दी होत असेल तर आमचे लोक ॲक्शन घेणार आहे. काही प्रमाणामध्ये आमच्या एक्साईजच्या लोकांनी दुकानं सील पण केलेले आहे. तेच मी सांगत आहो. आता हे जे लॉकडाऊनचे नियम आम्ही जे मांडले आहे ते आमच्यासाठी नाही आहे, ते प्रशासनासाठी आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या परिवारामध्ये कोणाला कोविड होतो तर त्याचा फरक प्रशासनाला पडत नाही. तो त्याच्या वैयक्तिक कोणाची जर मृत्यू होते, काही झालं तर त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम पडतो. त्यामुळे हे नियम लोकांनी जनतेने हे समजायला हवं की हे जे नियम आहे हे जनतेसाठीच आहे, त्यांच्या भल्यासाठीच आहे. कारण मागच्या 1 वर्षापासून तुम्ही बघत असेल प्रशासन पूर्ण रस्त्यावर आहे. मग ते महसूल राहो, पोलीस राहो, कॉर्पोरेशनचे लोक राहो किंवा डॉक्टर राहो, 24/7 आम्ही काम करत आहोत. त्यामुळे जर आम्ही जास्त काही मागत नाही जनतेला, आम्ही त्यांचं फक्त साथ मागत आहोत की आम्हाला सहकार्य करून कोविड आपल्या जिल्ह्यातून आपल्याला अजून आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये आणायचा आहे. मद्य विक्रीविषयी काहीही त्याच्या सूचना नाहीत अशी चर्चा नाही आहे ना. जे दुकानं आहे बंद राहील ते बंद राहील लॉकडाऊनमध्ये. आता सध्या जे हे आहे ते 9 ते 5 सुरू आहे तर ते सुरू राहील आणि जे हॉटेल आहे तिथून पार्सल सर्व्हिस सुरू आहे. ते नियम जे आहे ते ऑन प्लेसेस आहे नियमानुसार. थँक्यू. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.